विषय? शब्द स्पर्श रूप रस गंध. पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे, म्हणजे त्या असणाऱ्या रिद्धी सिद्धीच्या मिशानं म्हणजे निमित्तानं हे विषय प्राप्त होतात. पावती रिद्धी सिद्धीची निमिषे, म्हणजे रिद्धी सिद्धीच्या मिशानं विषय प्राप्त होतात. कोणते विषय? शब्द स्पर्श रूप रस गंध, किंवा अनेक विषय. कोणत्या कशाने प्राप्त होतात? रिद्धी सिद्धीचे. रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे माहिती का? सिद्धी किती? 18 सिद्ध्या. 18 हे सिद्ध किती? 18. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये बघा, 11व्या स्कंदामध्ये वर्णन कुठं आलंय? हे 11व्या स्कंदामध्ये किती प्रकार सिद्ध? आता 18 प्रकारचे सिद्ध. आणि त्यातले महत्वाचे मग किती? 8 आहेत. 8. अनिमा, लगिमा, प्राप्ती, प्राकारणे, ईशिका, वशिता असं सिद्धी त्याला प्राप्त झालं ना, मग त्याला लहान रूप धारण करता येते. मारुती. हा, मारुतीला सिद्ध प्राप्त. लहान रूप धारण करतात, मोठं रूप धारण करता येतं, असं काही करतात त्याला. हॅलो, असे सिद्धी. सिद्धी किती प्रकार? त्यात मुख्य 8 आहेत. अशा 18 सिद्ध्यात पण महत्वाच्या मुख्य 8 आहेत. पावती मग त्याला त्या प्राप्त होतात. काय होतात? प्राप्त होतात. प्राप्त झाल्यानंतर मग काय? सर्व विषय प्राप्त होतात. मग आकळीत स्पर्श इंद्रियाचे, आणि मग त्या असणाऱ्या विषयामध्ये तो आकळला जातो, म्हणजे सापडतो तो. सापडल्यानंतर काय होतंय? ऐका नाही, त्याच्यातून तो घडून जातो. मग बस, मग लोक जमतात. काय महाराज 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 महाराज, इकडे तिकडे महाराजाचा डांगोरा होतो. काय होतो? हा, सारा समाज जमवतो. हळूहळू असं चालतं. मग त्याचं काय? आणि अशा वेळेला मग काय घडतं? आकळीले स्पर्श इंद्रियाचे नी, बरं का? इंद्रियाच्या संबंधानं तो आकळला जातो. म्हणजे तो काय होतो? बांधून टाकला जातो. त्या विषयामध्ये त्या पुरुषाला काय केलं जातं? बांधून टाकलं जातं. याचा अर्थ त्याच्या सुरत नाही तो. ते संधी म्हणत जाय, मग अभ्यासे ठोठावली ठाय. असे बळकटपणा इंद्रियाचे, इंद्रियामुळे परिणाम होतो. हा कशामुळे परिणाम? हा, ते संधी म्हणत जाय. तेव्हा त्या असणाऱ्या संधीमध्ये काय होतंय? त्या विषयामध्ये संबंध चिटकून जातो. मग अभ्यास ठोठावले ठाय, जो अभ्यास केला ना तोही त्याचा असा जिकडे तिकडे जातो, काही त्याच्यावर राहत नाही. अशी बळकटपणा इंद्रियाचे. इंद्रिय काय होतात? त्याला विषयामध्ये ओढून घेतात, त्याला तिथून सोडित नाही. कसं काल गोष्ट सांगितली की इंद्रिय केव्हा धोका देत नाही सांगतो. 2 गोष्ट सांगितलं मला काल. चला, असे इंद्रिय आहेत. इंद्रिय केव्हा साधकाला खड्ड्यात घालतील ते सांगता येणार नाही. तानि सर्वाणि संयम्य, तानि सर्वाणि संयम्य, युक्ता चित्तमत्परा, वशे हि यस्येन्द्रियाणि, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, तानि सर्वाणि संयम्य. या इंद्रियाचा काय कर? संयमन कर अर्जुना. तानि सर्वाणि संयम्य. त्या इंद्रियाचा काय कर? संयमन कर, म्हणजे निग्रह कर. काय कर? निग्रह कर. हा, युक्ता चित्तमत्परा. आणि माझ्या ठिकाणी तू मत्पर राह, तत्पर राह. माझ्या ठिकाणी अनन्य भावनेनं भक्ती करत राह. इंद्रियाचं नियमन कर. माझ्या ठिकाणी काय कर? भक्ती करत राह. वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रियानी यस्य वशे, ज्याच्या स्वाधीन इंद्रिय झाले त्याची बुद्धी मात्र तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याची बुद्धी काय होते? स्थिर होते. कोणाची? ज्याने इंद्रियावर विजय मिळवला, इंद्रिय ताब्यात घेतली. इंद्रियावर ज्यांनी विजय मिळवला त्याची बुद्धी काय असते? प्रतिष्ठित असते. म्हणून ऐके पाडता याचे निर्धार सर्वथा सर्व विषय असतात सांगून. म्हणून ऐके पाडता अर्जुन आई याते निर्धारी जो सर्वथा. याते म्हणजे काय? या विषयांना. कळलं की नाही? याते म्हणजे काय? विषय. हा, इंद्रियावर विजय मिळवायचा.
म्हणून ऐके पार्थ ऐक अर्थ नाही याचे निर्जळण दुसरं इंद्रियाचं निर्जळण करायचं याचा अर्थ विजय मिळवायचा इंद्रियावर. काय करायचा? विजय मिळवायचा. विषयावरती विजय मिळवायचा. विषयाच्या हारी जायचं नाही. विषयाच्या हारी गेला रे गेला त्याचं संपलं सर्व. काय झालं? संपलं. विषयाच्या हारी गेला रे गेला साधक त्याचं सर्व संपलं. म्हणजे कुठं काय त्याचा थाक पत्ता राहत नाही. तो कुणी असो बरं का, आलं लक्षात. तो कुणी असो मग इंद्रियाच्या हारी गेला रे गेला की सर्व त्याचं संपलं. म्हणजे कुठंच काय त्याचं थाक पत्ता राहत नाही अशी अवस्था होती. आहे की नाही? सर्व असता सांडून या सर्व विषय असता सांडून आहे की नाही टाकून सर्व विषयाचा त्याग करून काय करून त्याग करून तोच तो जाण योगनिष्ठेचे कारण दयाच्या विषयांत कवी तोच तो जाण अर्जुना तोच जाण कोण? ज्यांनी विषयावरती विजय मिळवला इंद्रियावरती विजय मिळवला विषयापासून सर्व विषय निवृत्त केले योगनिष्ठेचे कारण तोच असणारा योगनिष्ठेला कारण होतो. दयाचे विशेष अंतकरण चुकविना ज्याचं अंतकरण विषयाच्या बाबतीत काय फसवले जात नाही. अंतकरण ज्याचं विषयामध्ये फसत नाही काय होत नाही. अंतकरण त्याचा विषय अंतकरण त्याच्या विषयात अटकत नाही. मग तो विषय ताब्यात घेतो विषयावर तो विजय मिळवतो इंद्रियावरती असा असणार कोण? साधक साधू जो आत्मबोधयुक्त होणे असे सतत तो माते हृदय असतो विसंबेना जो म्हणजे जो असणारा कोण? आत्मबोधयुक्त. तो कोण मग? आत्मबोधाने युक्त असणारा होऊन असे सतत तो आत्मबोधावर होऊन सतत तो माते हृदया तो विसंबेना आणि तो मला कधी काय होत नाही विसरत नाही. अखंड माझ्या ठिकाणी त्याची काय होते स्थिती असते हृदयात कधी सुद्धा तो मला विसरत नाही. एरवी बाह्य विषय तरी नाही परिपाक मनाशी होईल तरी काही तरी सध्या तुझी बाई संसार असे एरवी बाह्य विषय तरी नाही. आता बाह्य कुठलाच विषय नाही त्याला काही नाही परी मानसी होईल तरी काही जरी मनात थोडं आलं रे आलं बरं का तरी सध्या तुझी बाई संसार वासे तरी तर मग सध्या तुझी बाई संसार असे मनात सुद्धा कुठली गोष्ट राहता कामा नये असतं तर मनात सुद्धा बरं का वरून तर नसावत पण मनात सुद्धा कुठली गोष्ट नसावी असते. आणि जर असेल तर संसारच असेल संसारच आहे म्हणजे तो मग तैसा विषयाचा लेसू घेतल्या होय बहु निभ्रांत करी नासवावी जीवित अशी जैसा विषयाचा लेसू जसं समजा थोडं काय केलं विष घेतलं काय घेतलं विष म्हणला खरंच माणूस मरतंय म्हणून पाहू त्यांनी काय केलं खरंच प्याला विष जरशी म्हणलं खरंच मरतंय पाहू मरण का जगन तो मरण विषयाचा लेसू घेतल्या होय मग वसू. अरे थोडं जरी विष घेतलं तरी सगळ्या शरीरात ते पसरतं काय होतंय पसरते आणि मग पसरलं भ्रांत करी नासो जीवित वासी म्हणजे त्याचं कुठल्या असणारा भ्रमच नाही म्हणजे माणूस मरूनच जातो काय होतो माणूस मरून. अष्टोत्तर गीता आहे बरं का जनक राजाला उपदेश केलेला आहे. जनक राजाला काय म्हणतात अष्टोत्तर राजा तुला जर मुक्त व्हायचं असेल ना काय ना मुक्तीम इच्छेशी तात विषयान विषयवत तज राजा तुला मुक्तीची इच्छा असेल तर काय कर विषयांना विषयाप्रमाणे टाकून दे. काय कर विषयांना विषयाप्रमाणे टाकून दे म्हणजे काय विषयाचा म्हणून जसं त्याग करतो ना तसं पंच विषयाचा त्याग करायचा. काय करायचं शब्द स्पर्श रूप रस गंध याचा काय करायचा त्याग करायचा. चला तैशी विषयाची शंका मनी वस्ती का घातू करी अशी का विवेक जाता तैशी विषयाची शंका विषयाची शंका जरी मनात आली थोडा जरी संशय आला मनी वस्ती देखा घातू करी अशी का विवेक जाता जगदा का विषय मनात आला रे आला का सर्व विचार त्याचे संपून जातात विचार त्याच्या अंतःकरणामध्ये कुठलाच राहत नाही अशी त्याची वाईट वाईट अवस्था होते. आता पुढे सर्व परंपराच आहे बरं का पुढे तुला घ्यायचंय काय